तर राम राम मंडळी, आपण निघालो आहोत आता मांढरदेवी काळूबाईला आणि साधनाने घेतले आहे वडापाव नाश्त्यासाठी, कारण सकाळी नाश्ता केला नव्हता. आणि आज पौष महिन्याचा आता शेवट होता आलाय, 2 दिवस राहिलेले आहेत पौष महिन्या संपण्यासाठी. साधना म्हटली नाही आता काळूबाईला जायचंय, तुमचं मी ऐकणार नाही, म्हणून तिनं आज हॉटेलला टाकली सुट्टी. आणि बघा परी पुढं 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 पळत होती, कारण तिला दिसली एवढं मोठी खेळण्याची दुकानं. त्यामुळे तिला काय करावं काय नाही असं झालं होतं. देवीचं मंदिर बघितलं की परीला दम निघत नव्हता. परी बघा पायरीने पळत होती, त्याच्या मागोमाग साधना आणि प्रांजल चालल्या होत्या, त्यांच्या मागं मी चाललो होतो. वर येऊन बघतोय तर भली मोठी लाईन लागलेली होती दर्शनाची. आता म्हटलं आपला ह्याच्यात नंबर कधी यायचा, कारण काय झालंय पौष महिन्याची सांगता आहे, त्याच्यामुळं मग आम्ही 5 काढले. 5 काढून आम्ही लाईनला न लागता डायरेक्ट आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट घरी आलो. घरी येताना जेवण पार्सल आणलं होतं. साधना म्हटली माझे काय बनवायची इच्छा नाहीये, मला कणकणी आलेली आहे, कधीतरी तुम्ही बाहेरचं जेवण आणा. म्हणून मी काय केलं, हॉटेलवरून जेवण घेऊन आलो. घरी आलो नंतर ना आम्ही जेवण वगैरे सगळ्यांनी मिळून केलं. बघू शकता आम्ही डाळ तडका पनीर मसाला आणला होता. चहा पिता पिता परिचय आलं अंगात. हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम राम.